नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणा, वल्लरी, तेजा आणि रोशन आंटी युवराजची वाट बघत असतात. आता तेजा वैतागत म्हणते की अजून किती वेळ आहे ग, कधी येणार आहेत. तेव्हा प्रेरणा सांगते की अगं त्यांचा मगाशीच फोन येऊन गेला, येतीलच ते. तितक्यात युवराज त्याच्या काही कार्यकर्त्यांसोबत तिथे येतो आणि प्रेरणाला म्हणतो की नमस्कार ताई, आणि कशी चालली उद्घाटनाची तयारी. तेव्हा प्रेरणा सांगते की झालीच आहे साहेब, सगळी तयारी, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. तेव्हा युवराज म्हणतो की आज तुमच्या रूपाने आमच्या सुगरण भगिनी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी राहणार आहे. खरंच मनापासून आनंद झाला आहे आम्हाला. तेव्हा प्रेरणा म्हणते की थँक्यू. यावर युवराज म्हणतो की ताई प्लीज थँक्यू नका म्हणू, तुम्ही हे डिझर्व करता. आता तितक्यात तिथे काही पत्रकार येतात आणि युवराजला म्हणतात की युवराज सर, आम्ही हे उद्घाटन कवर करायला आलो आहे. तेव्हा युवराज खूप खुश होतो आणि प्रेरणाला म्हणतो की प्रेरणाताई चला मग उद्घाटन करायचं. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो चालेल ना, पण साहेब एक विनंती होती, म्हणजे तुमची हरकत नसेल तर. तेव्हा प्रेरणा रोशन आंटीकडे बघत म्हणते की या रोशन आंटी आहेत, रोशन डॉक्टर, आमच्या घरमालकीन आहेत. तुमच्या बरोबरीने यांनीसुद्धा फी कापली तरी चालेल का. तेव्हा युवराज म्हणतो की हो मला तर चालेलच, चला करूयात. तेव्हा सर्वजण खूपच खुश होतात. तेव्हा रोशन आंटी म्हणायला लागतात की नाही, अजिबात नाही चालणार. तेव्हा प्रेरणा म्हणते की रोशन आंटी, हा माझा हट्ट समजा हवं तर. तेव्हा वल्लरीसुद्धा म्हणते की हो रोशन आंटी, त्या म्हणतायत तर पूर्ण करा ना त्यांचा हट्ट. तेव्हा युवराजसुद्धा म्हणतो की रोशन आंटी, अहो मुंबईत भविष्य करू पाहणाऱ्या मुलींचा आधार आहात तुम्ही, तुमचा मान आहे हा, चला चला. असं म्हणून रोशन आंटी आणि युवराज दोघेही रिबिन कट करतात. आता रिबिन कट केल्यानंतर एक पत्रकार युवराजला विचारते की युवराज साहेब, आजच्या या प्रसंगी तुम्ही काय मनोगत व्यक्त कराल. तेव्हा युवराज म्हणतो की अहो मनोगत काय व्यक्त करायचं, सगळं तुमच्या डोळ्यासमोरच आहे की. मित्रांनो, भूमी सेवा पक्ष महिला सशक्तीकरणाच्या फक्त गप्पा नाही करत, मी जे बोलतो तेच करतो. आज या ठिकाणी आमची भगिनी प्रेरणा वालावलकर यांच्या हातून बनलेले रुचकर पदार्थ आपली मैत्रीण फूड सेंटरद्वारे आम्ही ठाणेकरांना उपलब्ध करून देत आहोत. तेव्हा पुन्हा एकदा ताईंचं अभिनंदन. तेव्हा सर्वजण प्रेरणासाठी टाळ्या वाजवायला लागतात. आता प्रेरणा युवराजला म्हणते की साहेब या ना तुम्ही आत. तेव्हा आता सर्वजण आतमध्ये जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की इन्स्पेक्टर मीरा श्वेताला ओढून म्हणतात की काय गे श्वेता बक्कळ, कान संपावर गेलेत का तुझे, हे बघ गंमत बघ. असं म्हणून त्या मोबाईलमधील प्रेरणाच्या फूड सेंटरच्या उद्घाटनाचा व्हिडिओ श्वेताला दाखवायला लागतात. तेव्हा श्वेता तो व्हिडिओ बघायला लागते आणि ती खूप शॉक होते. आता इन्स्पेक्टर मीरा श्वेताला म्हणतात की बघ ना, तुझ्या गद्दार मैत्रिणी बघ, तू इथे जेलमध्ये सडते आहेस आणि त्या तिथे आनंदात आहेत. ते युवराज ढवळे पाटील हेच आहेत, जस्टिस फॉर मिठ्ठूची मागणी करणारे. ज्या माणसाने तुला कडक शिक्षा व्हावी म्हणून आंदोलन करण्याची धमकी दिली, त्याच माणसाची मदत घेऊन तुझ्या मैत्रिणींनी नवीन बिझनेस सुरू केला आहे. बघितलं ना, त्यांचं काही घेणं देणं नाही आहे, सगळ्यांचं सगळं छान चाललं आहे. तेव्हा श्वेता मात्र खूपच शॉक होऊन त्या व्हिडिओकडे बघत असते. आता इन्स्पेक्टर मीरा श्वेताला विचारते की काय गे, त्रास होतोय का हे सगळं बघून. होणारच, कारण तुला याचा अर्थ कळत नाही आहे. तेव्हा श्वेता अडखळत विचारते की काय अर्थ आहे याचा. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणते की तुझ्या मैत्रिणींना पण खात्री पटली की मिथिला मानेवर तूच हल्ला केला आहेस, म्हणून तुला सोडवण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही आहेत त्या. आता तरी गुन्हा कबूल कर, म्हणजे शिक्षा थोडी तरी कमी होईल, नाहीतर अशी वाईट अडकशील ना. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेरणाच्या फूड स्टॉलवर सर्वजण प्रेरणाने बनवलेले पदार्थ टेस्ट करत असतात. आता प्रेरणा युवराजलासुद्धा टेस्ट करण्यासाठी म्हणून ते काही पदार्थ देते. तेव्हा तेजा म्हणते की बघा बघा, खाऊन घ्या आणि सांगा. मुळात फूड स्टॉलचं उद्घाटन हे ना फीत कापून नाही तर टेस्ट करूनच झाली पाहिजे. आता रोशन आंटी प्रेरणाला म्हणतात की प्रेरणा, तुझी मिसळ आहे ना खूप छान झाली आहे गं. तेव्हा प्रेरणा खूप खुश होते. आता युवराजसुद्धा प्रेरणाला म्हणतो की आणि प्रेरणाताई, पोहेसुद्धा खूप छान झालेत. अहो महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पोहे खाल्लेत, पण असे पोहे कुठेच नाही. तुम्हाला सांगतो गर्दी जमणार आहे इथे 100%. तेव्हा प्रेरणा खूप खुश होते आणि युवराजला हात जोडत म्हणते की थँक्यू साहेब, खरंच. आता सर्वच जण प्रेरणाचं कौतुक करायला लागतात. आता युवराज हळूच त्याच्या कार्यकर्त्यांना काहीतरी सांगायला लागतो की आपल्या स्टॉलवरच सगळेजण यायला पाहिजेत. तेव्हा वल्लरी खूप रागाने युवराजकडे बघायला लागते. तेव्हा आता युवराज वल्लरीकडे बघायला लागतो आणि अचानक घाबरून शांत होतो आणि अडखळत वल्लरीला म्हणतो की ताई, तुम्हाला काही बोलायचं आहे का. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, मला एक विचारायचं आहे. मिठ्ठूताईंच्या हल्ल्याप्रकरणात तुम्ही श्वेता बक्कळवर कडक कारवाई व्हायला हवी अशी मागणी करतायत आणि श्वेताताई आमची मैत्रीण आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे
आणि एवढंच नाही आहे, तर मुख्य म्हणजे मिठूताईंच्या हल्ल्याबाबतीत तुम्ही श्वेताताईंवर डायरेक्ट आरोप करताय. हे आम्हाला आवडत नाही आहे, हे तुम्हाला माहिती आहे, तरीसुद्धा तुम्ही आमची ही सगळी मदत का करत आहे. तेव्हा युवराज म्हणतो की कारण राजकारणापेक्षा माणुसकीला महत्त्व देतो आम्ही, आणि मी आधीच सांगितलं आहे आपले मतभेद असतील पण मनभेद नको आहे. ताई, माझं एक तत्त्व आहे, आपल्या वैचारिक मतभेद बाजूला ठेवायचे, त्याच्यामुळे आपल्यातल्या चांगल्या गुणांवर दुर्लक्ष होता कामा नये. आता श्वेता बक्कळ आणि आपल्या प्रेरणाताई मैत्रिणी आहेत, त्यामुळे त्यांच्या टॅलेंटकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चालेल का? नाही ना. एवढाच विचार करून मी हे सगळं करतोय. आता तितक्यात प्रेरणा तिथे येते आणि म्हणते की झालं तुमचं खाऊन. तेव्हा युवराज म्हणतो की हो झालंच आहे, आता आम्ही सगळे निघतोय आणि मला सांगा की तुमचे किती पैसे झाले टोटल. तेव्हा प्रेरणा म्हणते की अहो साहेब, काय करताय तुम्ही, तुमच्याकडून पैसे नाही घेऊ शकत मी. तेव्हा युवराज म्हणतो की नाही ताई, हे असं चालणार नाही आहे. हे बघा, कृतज्ञता एकीकडे आणि व्यवसाय एकीकडे. उद्या माझ्या जागी तुमचे कोणी नातेवाईक जरी आले ना तरी पूर्ण पैसे घ्यायचे. अहो तुमच्या कष्टाचे मेहनतीचे पैसे आहेत, हे पूर्ण घ्यायचे, असं म्हणून तो प्रेरणाला पैसे देतो. तेव्हा प्रेरणा ते पैसे घेते आणि युवराजला थँक्यू म्हणते. यावर युवराज म्हणतो की अहो थँक्यू नका म्हणू, तुमच्या मेहनतीचे पैसे आहेत, आणि म्हणतो की चला आता मी निघतो, खूप वेळ होतोय, खूप कामं आहेत ना. तर दुसरीकडे आपण पाहतो की मिठूचे बाबा मिठूपाशी बसलेले असतात आणि ते प्रेरणाच्या फूड स्टॉलच्या उद्घाटनाचा व्हिडिओ बघत असतात. आता मिठूचे बाबा म्हणतात की त्या प्रेरणाने जरी मिठूच्या विरोधात साक्ष दिली असली ना तरीसुद्धा युवराज साहेब एका गरजू मुलीला युवराज साहेबच धावून आले, चांगली गोष्ट आहे. मिठू बाळा, आता तेच आपल्याला न्याय मिळवून देतील याची खात्री आहे मला. आता त्यांचाच आधार आहे आपल्याला. तुझं हे असं झाल्यावर जसा मला वाईट लोकांचा अनुभव आला ना तसा चांगल्या लोकांचा सुद्धा आला आहे. तुझ्या त्या मैत्रिणी जरी आपली साथ सोडली ना तरी हा परका माणूस देवासारखा धावून आलाय आपल्या मदतीला. या अशा जगात माणुसकी अजून शिल्लक आहे हे कळतंय मला. तर दुसरीकडे आपण पाहतो की पत्रकार प्रेरणाला विचारतात की मॅडम, युवराज साहेबांच्या योजनेचा चेहरा झाल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला. यावर प्रेरणा म्हणते की खरं सांगू का दादा, आधी विश्वासच नव्हता बसत माझा, मन हळूहळू पटायला लागलं, एक खूप मोठं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय मला. आता पत्रकार पुढे विचारतात की उद्योजक होऊ पाहणाऱ्या महिलांना कसा काय संदेश द्याल तुम्ही. तेव्हा प्रेरणा म्हणते की संदेश देणं एवढी मोठी नाही आहे मी, पण हे सगळं युवराज साहेबांमुळे घडलं आहे आणि मी खरंच त्यांचे आभार मानते मनापासून. माझ्यासारख्या अनेक गरजू महिलांना त्यांनी जो मदतीचा हात दिला आहे ना तो खरंच खूप मोलाचा आहे आणि माझ्यासारख्या कित्येक गरजू महिला या योजनेचा लाभसुद्धा घेत आहेत. युवराज ढवळे पाटील साहेब हे देवमाणूस आहेत माझ्यासाठी. यावर पत्रकार म्हणतात की तुम्ही त्यांना देवमाणूस म्हणत आहात, पण तुमच्याच एका मैत्रिणीला म्हणजे श्वेता बक्कळ यांना मिथिला माने या प्रकरणात दोषी ठरवत आहेत ते. तुम्हाला काय वाटतंय, साहेब म्हणत आहेत त्याप्रमाणे ती श्वेता खरंच गुन्हेगार आहे का. आता सगळेच खूप शॉक होऊन पत्रकारांकडे बघायला लागतात. तर इकडे इन्स्पेक्टर मीरा मोबाईलमध्ये श्वेताला तो व्हिडिओ दाखवत असते. आता हे सगळं बघून श्वेताला खूपच वाईट वाटत असतं आणि ती खूप रडत असते. आता इन्स्पेक्टर मीरा म्हणतात की बरोबर पकडलंय पत्रकारांनी तुझ्या मैत्रिणीला. आता बघू तुमच्या मैत्रिणी किंमत स्वतःची मैत्री विकते का ढवळे पाटील यांच्या पैशासाठी. तर इकडे आपण पाहतो की प्रेरणाला नक्की काय उत्तर द्यावं हे काही समजत नसतं. आता वल्लरी मनातच म्हणते की मला माहिती आहे प्रेरणाताई, तुम्ही तुमच्या मतांवर नक्कीच ठाम राहाल. आता पत्रकार प्रेरणाला विचारतात की एवढा विचार का करावा लागतोय तुम्हाला उत्तर द्यायला. तेव्हा प्रेरणा म्हणते की युवराज ढवळे पाटील साहेब माझ्यासारख्या अनेक गरजू महिलांसाठी देव माणूसच आहेत. ते मदतीचा हात पुढे करत आहेत आणि ते मी स्वतः बघते, अनुभवते आहे. मिठू माझी जीवाभावाची मैत्रीण आहे आणि तिला न्याय मिळावा म्हणून युवराज साहेबांनी काही विधान केली असेल तर ते बरोबरच केलं असेल. आता हे ऐकून सगळेच खूप शॉक होतात. आता पत्रकार विचारतात की मग या बाबतीत तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने आहात. आता प्रेरणा परत खूपच टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की मी न्यायाच्या बाजूने आहे. युवराज ढवळे पाटील साहेब जे काही करत आहेत ते मिठूला न्याय मिळावा म्हणून करत आहेत आणि ते या सगळ्या गोष्टी विचारपूर्वक करत असतील याची खात्री आहे मला. आता प्रेरणाला असं बोलताना पाहून वल्लरी खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की बापरे, हे काय बोलत आहेत प्रेरणाताई, हे तर श्वेताताईंना गुन्हेगार म्हटल्यासारखं आहे. आता तेजा खूपच खुश झालेली असते. तर पत्रकार प्रेरणाला वेगवेगळे प्रश्न विचारतच असतात आणि प्रेरणा त्या सगळ्यांची उत्तरं देत असते. तर इकडे श्वेता प्रेरणाला असं बघून खूपच शॉक होते आणि तिलाही खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते की हे खोटं आहे, खोटं आहे, प्रेरणा असं नाही बोलणार. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणते की मी तुला आधीच सांगितलं होतं तिच्या आयुष्यामध्ये मोठी संधी चालून आली आहे. आता ती नाचेल ढवळे पाटील यांच्या तालावर. श्वेता बक्कळ, या जेलच्या बाहेर तुझं कोणीच नाही आहे. आता हे ऐकून श्वेताला खूप वाईट वाटतं आणि ती खूप रडायला लागते.
तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की प्रेरणा, वल्लरी आणि तेजा घरी येतात. आता प्रेरणा म्हणते की खूप दमायला झाले आज, पण तरीही छान वाटतंय. आता यावर तेजा म्हणते की आपण आपल्या आवडीचं काम करत असलो ना आणि आपलं फ्युचर पण सेफ असेल तर ते फिलिंग मनात घेऊन कष्ट करताना किती कष्ट पडलं ना तरी त्या कष्टाचा त्रास नाही होत. तेव्हा प्रेरणा म्हणते की तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे ग तेजा, आणि उद्घाटनाचा कार्यक्रमसुद्धा छान झाला ना. वल्लरी मात्र काहीच बोलत नाही, ती शांतच असते. तेव्हा तेजा खुणावून प्रेरणाला विचारते की आता हिला काय झालं. तेव्हा प्रेरणा खुणावूनच सांगते की माहिती नाही आहे. आता यानंतर आपण पाहतो की मिठूचे बाबा प्रेरणाला कॉल करतात. आता मिठूच्या बाबांचा कॉल आलेला पाहून प्रेरणा टेन्शनमध्ये येऊन म्हणते की अरे बापरे, मिठूच्या बाबांचा फोन आला आहे, मिठू बरी असेल ना. असं म्हणून ती फोन रिसीव करते आणि घाईत विचारते की काका मिठू बरी आहे ना. तेव्हा मिठूचे बाबा म्हणतात की अगं आज ते मोबाईलवर तुझ्या त्या फूड स्टॉलचं उद्घाटन झालं ना, त्याचा व्हिडिओ बघितला, आनंद झाला. यावर प्रेरणा म्हणते की थँक्यू काका. आता मिठूचे बाबा पुढे म्हणतात की त्या दिवशी रागाच्या भरात मी तुला काही बाई बोलून गेलो, मला जर माफ करशील. पण आज त्या मोबाईलवर तू सगळ्या जगासमोर मिठूची बाजू घेतली, हे बघून मला खूप आनंद झाला. आता तुला पटतंय ना की माझ्या मिठूवर अन्याय झाला आहे. तेव्हा मिठूचे बाबा म्हणतात की तू आणि तेजा तुम्ही दोघीच मैत्रिणी आहात, तुमचा आधार वाटतो. आणि म्हणतात की ते युवराज साहेब तर मला देवासारखेच वाटत आहेत. आणि ती वल्लरी, ती तर उलट्या काळजाची निघाली, नुसतं मिठ्ठूताई मिठ्ठूताई बोलून माझ्या लेकीचा घात केला आहे तिने. त्या श्वेतावरचं तर प्रेम उतू जातं आहे तिचं, आणि ही माझी मिठ्ठू मला तर शत्रूसारखी वाटत आहे, नुसता भोळा चेहरा. मनात एवढं विष भरलं आहे ना की माझ्या लेकीसाठी एक चांगला शब्द निघत नाही तिच्या तोंडातून. हे पाप ती कुठे फेडणार आहे ना काय माहिती. आता हे ऐकून वल्लरीला खूपच वाईट वाटतं आणि ती रडतच आतमध्ये निघून जाते. आता प्रेरणा मिठूच्या बाबांना म्हणते की काका, डॉक्टर मिठूच्या तब्येतीबद्दल काही बोलले का. यावर मिठूचे बाबा म्हणतात की ते फक्त तब्येत स्टेबल आहे तेवढंच सांगतात, असं म्हणून ते फोन ठेवून देतात. तर इकडे वल्लरी आतमध्ये येऊन खूपच रडायला लागते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. ती स्वतःशीच बोलत असते की एका मैत्रिणीची बाजू घेणं, तिच्याबद्दल वाईट होऊ नये असं वाटणं म्हणजे दुसरीच्या विरोधात आहे, असं का समजत आहेत लोक. दोघी पण माझ्याच मैत्रिणी आहेत ना, दोघी पण मला तेवढ्याच जवळच्या आहेत. मला दोघींना पण न्याय मिळवून द्यायचा आहे. दोघींना न्याय मिळवून मी का नाही देऊ शकत. मला तर दोघी पण सारख्याच आहेत ना, मग मला मिठूताई शत्रू का समजत आहेत सगळे, असं म्हणून ती खूप रडायला लागते. आता तितक्यात तिला श्वेता आल्याचा भास होतो. आता ती श्वेताला मिठी मारून खूप रडायला लागते आणि म्हणते की श्वेताताई हे सगळं काय होऊन बसलं हो. तेव्हा श्वेता तिला म्हणते की वल्लरी, असं रडून काय होणार आहे ग, सांग मला. आता वल्लरी रडत विचारते की मग काय करू मी, सांगा ना. यावर श्वेता म्हणते की जाऊ दे ग, मला नाही वाटत की तू मला या सगळ्यातून निर्दोष सोडवू शकशील. अगं या सगळ्यांनी त्यांच्या मनाशी पक्क ठरवून टाकलं आहे की मीच मिठूवर हल्ला केला आहे. कोर्टाने मला अजून गुन्हेगार म्हणून सिद्ध केलं नसेल, पण या सगळ्यांच्या मनासारखा कोर्टात माझा निकाल लागला आहे. तेव्हा वल्लरी रडत म्हणते की असं नका बोलू श्वेताताई, हे बघा काही झालं तरी मी प्रयत्न थांबवणार नाही, मी तुमच्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहे. यावर श्वेता म्हणते की अगं एकटी किती प्रयत्न करशील आणि किती दिवस. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्हाला आठवतं श्वेताताई, आपण सगळ्याजणी मिळून कितीतरी वेळा कितीतरी संकटांना सामोरे गेलो आहे, पण आता सगळ्यात जास्त तेव्हा गरज आहे तेव्हा सगळ्याजणी एकमेकींपासून तुटल्या आहेत, लांब झाल्या आहेत. पण मला खात्री आहे जर का सगळ्याजणी एकत्र आल्या ना तर तुम्हाला सोडवणं खूप सोपं होऊन जाईल. यावर श्वेता म्हणते की खरं सांगू का, आता माझाच विश्वास तुटला आहे. मला नाही वाटत की आता काही होऊ शकेल, पण मला एक कळत नाही की तुला एवढी खात्री कशी आहे ग, म्हणजे तुझा माझ्यावर एवढा विश्वास कसा काय आहे आणि तू कसं सिद्ध करशील आपल्या मिठूवर मी हल्ला नाही केला आहे म्हणून. तेव्हा वल्लरी तिच्या पर्समधील एक फोन काढून श्वेताला दाखवते आणि म्हणते की हा फोन मला बुलबुल बागेच्या मागच्या बाजूला सापडला आहे. हा फोन जर का मिठूताईंवर ज्याने हल्ला केला आहे ना त्याचा असेल ना तर यात नक्कीच काहीतरी ठोस पुरावे भेटतील आपल्याला आणि मग तुम्हाला सोडवणं सोपं होऊन जाईल. तेव्हा श्वेताताई मी तुम्हाला शब्द देते, जोपर्यंत मी त्या हल्लेखोराला शोधत नाही ना तोपर्यंत मी काही शांत नाही बसणार. आता वल्लरी एकटीच फोन हातात घेऊन बोलत असते तेव्हाच तिथे प्रेरणा येते आणि वल्लरीला असं एकटीलाच बोलताना पाहून ती आश्चर्याने इकडे तिकडे बघायला लागते आणि वल्लरीला आवाज देते. तेव्हा वल्लरी खूपच घाबरते आणि पटकन तिच्या हातातील मोबाईल मागे लपवते. आता प्रेरणा वल्लरीच्या हातातील मोबाईलकडे बघत म्हणते की काय गं, हा फोन कोणाचा आहे, म्हणजे आपल्यापैकी कोणाचा वाटत नाही. यावर वल्लरी अडखळ सांगते की ते काही नाही, ते ऑफिसमधून जेव्हा मी घरी येत होते ना तेव्हा मला रस्त्यात सापडला हा फोन, माहिती नाही कोणाचा आहे, मी पोलिसांना देऊन टाकणार आहे आणि आलेच मी, असं म्हणून ती तिथून निघून जाते. प्रेरणा मात्र
मात्र आश्चर्याने वल्लरीकडे बघत असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.